दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा दिवस संपलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जे परिसंवाद असतात, काव्य संमेलन असतं, कवी कट्टा असतो, त्या सगळ्या कार्यक्रमांना आज दुसऱ्या दिवशी सुरुवात झालेली आहे। माझ्याबरोबर खरे साहित्यप्रेमी जे स्वतः साहित्य संमेलनातून, साहित्य संमेलनाच्या आवडी खातर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आले। कुठून आले तुम्ही सगळे? मी सातारा खटावमान तालुक्यातून आलेलो। सातारा, मी हिंगणघाट जिल्हा वर्धा। अच्छा, वर्ध्याहून आले। मी कवी जाफर आदमपूरकर नांदेडवरून आलोय। मी साईनाथ रहाटकर, जिल्हा नांदेड। प्राध्यापक रवींद्र कोकरे, फलटण बारामती। मी डॉक्टर राजेंद्र माने, सातारावरून। मी सुरेश भगत, फलटणवरून आलो। तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं हे साहित्यप्रेमी आलेले आहेत। कालपासून इथे दिल्लीत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आहे। काही लोक जी स्पेशल ट्रेन होती त्या ट्रेनमधनं आलेले। मला सगळ्यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे, कालपासून इथे आहात साहित्य संमेलनात, काय आवडतंय, काय आवडत नाही? या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक मराठी भाषिकांसाठी ही एक पर्वणी आहे ती, आणि जो चित्ररथ जो काढण्यात आलेला आहे तो रथ आम्हाला खूप आवडलेला आहे आणि इथल्या सुविधेबद्दलही छान या ठिकाणी भावना नाही। पण तुम्ही खरे सगळे साहित्याच्या प्रेमापोटी इथे आलेले आहात। काहीतरी साहित्यिक चर्चा ऐकायला मिळावी, वेगवेगळे लेखक भेटतील, त्यांचे जे विचार आहेत ते ऐकायला मिळावेत, कवी संमेलनात सहभागी होता यावं, या सगळ्यासाठी आले। कालपासून आपण सगळे इथे आहोत। कालपासून आजपर्यंत, अर्थात आज दुसराच दिवस आहे, अपेक्षा पूर्ण होते। कालच्या कार्यक्रमाबद्दल काय प्रतिक्रिया? कालच्या कार्यक्रमाबद्दल एक चांगली प्रतिक्रिया म्हणजे विज्ञान भवनमध्ये नरेंद्र मोदींचं अतिशय चिंतनपूर्ण असं भाषण झालं। आदरणीय संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भोळकर यांचंही आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांचंही अतिशय चांगल्या पद्धतीने 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काल पार पाडलं। फक्त कालचं जे निमित्तरथांचं कवी संमेलन होतं ते उद्घाटनाला विलंब झाल्यामुळं ते आज रद्द करावं। रद्द नाही, आज नाही, पोस्टपोन झालं। हा, थोडंसं वेळेच्या अभावी ते आज घेतात, नाही तर बाकीचं उत्तम असं साहित्य संमेलन चाललंय। महाराष्ट्र माझा, दिल्लीचं तख्त राखतो, हे खरंच या ठिकाणी आठवतंय। खरं तर ताराबाईंचं जे भाषण झालं ते खूप महत्वाचं होतं की लोकसाहित्य, अभिजात भाषा याचा त्यांनी खूप चांगला उहापोह केला। म्हणजे कशा पद्धतीनं भाषा वृद्धिंगत झाली, जे अभिजात भाषेपर्यंतचा जो प्रवास होता, आज अभिजात भाषा झाली म्हणून आपण दिल्लीकडं संमेलनाचं खरं तर ठिकाण हे केलं। तर त्याचा त्यांनी एक सगळा प्रवास भाषेचा होता तो खूप चांगला सांगितला। जास्त महत्वाचं मला वाटलं कालच्या ह्याच्यामध्ये। उत्तमच झालं। प्रश्न नाही, फक्त कसं होत आहे की इथे आता जो काल अगदी पवार साहेबांनी सुद्धा विषय मांडला होता, तुम्हाला दोघांनाही विचारते की राजकारणी आणि साहित्यिक ते असावे की नसावे याबद्दल नेहमी वाद असतो, आणि त्यांनी सांगितलं की ते परस्पर पूरक आहेत आणि त्यांच्यात संवाद असला पाहिजे। पण काही गोष्टी या साहित्य संमेलनात दिसत नाही आहेत, जसं की बालसाहित्य। बालसाहित्याचं कुठेच, म्हणजे एरवी एक अख्खा सेक्शन दिलेला असतो बाल साहित्यासाठी, त्यामुळे असं अजून काय वाटतंय की काय गोष्टी असायला हव्या होत्या राजधानीतल्या संमेलनात? खरं तर आहे, आम्ही वारकऱ्याच्या भूमिकेतनं येतो, पंढरपूरला वारकरी जातो, त्या श्रद्धेनं आम्ही साहित्य संमेलनाला येतो। तर बाकीचे मॅडम आम्हाला त्रुटी दिसत नाहीत, आम्ही फक्त ते बघतो की चांगले माणसं म्हणजे तुम्ही खरे साहित्य, बस आम्हाला बाकीचं काहीही दिसत नाही। तुम्ही व्यवस्था केली काय, नाही केली काय, आम्हाला काहीही त्याचं देणं घेणं नसतं नाही। आणि मला तरी असं वाटतंय, म्हणजे हे जरी म्हणले आम्ही खरोखर येत असतो, पण कालचा खरोखर जो कार्यक्रम पंतप्रधानांचा मुळे जो लांबला तिथला विनाकारण वाढत गेला आणि कालचं सत्र रद्द झालं। म्हणजे आम्ही ज्यावेळी साताऱ्यावरून एवढ्या लांबून येत असतो त्यावेळी खरोखर आम्हाला कालचा दिवस म्हणजे चित्ररथ जर सोडला, आणि फक्त एकच चांगली गोष्ट कालच्या दिवसाची ती म्हणजे ताराबाई, अध्यक्ष ताराबाई भावळकर यांचं भाषण। खरं मी काहीतरी बोलत होते। मी हे बोलत होते की उणीधुणी काढण्याचा प्रश्न नाहीये, पण जसं त्यांनी सांगितलं, तुम्ही विचारलं, ते बालसाहित्याचा जो प्रवास आहे तो आपणच सुरू करायचा आहे। कारण आज आपण म्हणतो की मुलं मराठी बोलत नाहीत किंवा त्याच्यामध्ये त्यांना काहीही गती नाहीये किंवा मती नाहीये, पण त्यांना आपणच खतपाणी घातलं पाहिजे, बीज तिथे रोवलं तरच ते अंकुरेल। नाहीतर मग बालसाहित्य त्याच्यातून खरोखर इतकं बालसाहित्य होतंय पण ते इथं येत नाहीये, म्हणजे लोकांच्या समोर जर आलं नाही तर त्यांना त्याचा कसा काय, आणि त्याच्याबद्दल चर्चा व्हायला हवी, सत्र हवं त्याच्यासाठी, किंवा काहीतरी प्लॅटफॉर्म हवा। हा, मी तुकाराम गंगावणे, धाराशिव। हा, साहित्यिक आहे, लेखक आहे, कवी आहे। बोला। या प्रतिक्रिया सगळ्या ऐकल्यावर आपल्याला मॅडम, मी नरेंद्र गंधार हिंगणघाटून आलो आहे।
अध्यक्षीय भाषणात तारा भवाळकर मॅडमने जो मराठी शाळांना वाचवण्याचा जो मुद्दा उठवला तो माझा आत्मिक प्रश्न होता आणि त्यांनी मांडला. मला खूप समाधान वाटलं. मला तर असं वाटतं की मला 2 ओळी म्हणायचं वाटतात की आज खरंच साहित्य संमेलनामध्ये मला खूप गणगोत मिळाला आहे. म्हणून मला असं मला वाटतं की जोडली गणगोत सारी तुम्ही नव्याने, जोडली गणगोत सारी तुम्ही नव्याने, गणगोतात बांधली ती नाळ जुनी होती, पेटले आयुष्य होते नात्यात गुंतलेले, भेटली प्रेमाची ती साहित्य संमेलनाची मानसे माझी होती. म्हणून आज खूप आनंद झाला या साहित्य संमेलनामध्ये. गझल खूप चांगली. नाही खरंच म्हणजे आता आपल्या आजूबाजूला जे आहेत ते खरे साहित्यप्रेमी अक्षरशः महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमधनं आलेले हे लोक इथे जमलेले आहेत. आणि कालपासनं जो कार्यक्रम लांबला, खरं तर कवी संमेलन हे सगळ्यात महत्वाचं मुख्य आकर्षण असतं. ते कवी संमेलन काल रद्द होऊन आज ते होणार आहे थोड्याच वेळात. तरी सुद्धा त्या त्रुटींकडे दुर्लक्ष करून हे सगळे साहित्यप्रेमी साहित्याच्या आनंदासाठी इथे आलेले आहेत. त्यांना वाटतंय की युवा पिढीसाठी, बाल साहित्यासाठी काहीतरी या साहित्य संमेलनात असायला हवं होतं, जे दुर्दैवाने नाही आहे. कारण मग लहान मुलांचा, युवकांचा सहभाग नाही असं आपण म्हणू शकत नाही. अर्थात हे सगळे साहित्यप्रेमी इथे आलेले आहेत, साहित्य संमेलनाचा आनंद घेतात आहेत. जे काही कमी जास्त आहे त्याकडे दुर्लक्ष करतात आहे आणि खुल्या मनाने साहित्य संमेलनात येऊन भेटीगाठी घेतात आहेत, साहित्यिकांना ऐकण्याचा प्रयत्न करतात आहे, ग्रंथ प्रदर्शन आहे त्याचाही आनंद घेतात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता आपण भेटतोय ते सगळे साहित्यप्रेमी आहेत. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह भारती सहस्रबुद्धे, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.